शहरात संघाच्या शतक महोत्सवी रॅली व अष्टविनायक मित्र मंडळात भव्य ध्वज संचालन सोहळा उत्साहात संपन्न। संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शहर संघाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। शहर परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांनी मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदविला। रॅली दरम्यान रस्त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या। फुलांचा वर्षाव आणि पताकांची आकाशबाजी करून संघाचे स्वागत करण्यात आले। यावेळी संपूर्ण परिसर उत्साह, भक्तिभाव व सांस्कृतिक वातावरणाने भरून गेला। दरम्यान विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर कानिफनाथ चौक येथे अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने ध्वज संचालन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याचे नेतृत्व देवानंदजी बिरारी यांनी केले। राष्ट्रीय सेवा संघाचे स्वयंसेवक एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यामध्ये योगेश निकम, योगेश कोठावते, अविनाश गीत, नरेंद्र कुलकर्णी, सुनील वाघ, पंकज धर्माधिकारी, दिशांत देवरे, श्रावण देवरे, प्रकाश चव्हाण, आरडी सिंग, मनोज पाटील, श्रीकांत कोल्हे, सुरेश जोशी, अरुण मुनशेट्टीवार, संतोष बहादुर्ग, अक्षदा धर्माधिकारी, अशोक थोरात आदींचा सहभाग होता। तसेच जीवन प्रवास ज्येष्ठ नागरिक संघाचे विश्वनाथ पवार, बबन जाधव, पैपट पवार, नामदेव पवार, राजेंद्र आडाव, सुभाष शेलार, राजेंद्र पाटील, दिलीप पिंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले। परिसरातील बंधू भगिनींनी स्वागतासाठी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांमुळे कार्यक्रमाचे सौंदर्य अधिक खुलून आले। शहरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संघाच्या शतक महोत्सवी रॅली आणि ध्वजसंचालन सोहळा ऐतिहासिक ठरला। बोला सर। संघाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्ताने संघातर्फे देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे संघ संचलन चालू आहे। संघाच्या असलेल्या जवळपास 100 ते 150 ज्या शाखा आहेत त्या शाखांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि या शाखांतर्फे विविध ठिकाणी हे पदसंचलन चालू आहे आणि त्यानिमित्ताने देशभर विविध अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहेत हे कार्यक्रम घेतले जात आहेत। विशेष म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या निमित्ताने एक तिकीट प्रसिद्ध केलेलं आहे आणि देशभरातनं खूप उत्साहाचं असं वातावरण आहे। संघ कार्यास आपल्या सर्वांच्या शुभेच्छा। धन्यवाद। सर, एकदा तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेले आहे। 100 वर्षापूर्वी संघाची स्थापना झालेली आहे। संघाचे कार्यकर्ते आपण जर आज बघितलं तर घरावर तुळशीपत्र ठेवून संसाराचा विचार न करता, लग्न न करता या देशाच्या कामासाठी कार्य करीत असतात सातत्यानं। आपण बघितलं भारतात कुठलीही दुर्घटना घडो, कोणी आपत्ती जरी आली तरी संघाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी धावून जात असतात आणि देशप्रेमासाठी वाहून घेतलेली ही संघटना आज या संघटनेला 100 वर्ष झाली आणि या 100 वर्षानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। 27 वर्ष प्राचार्य पंकज धर्माधिकारी, लहानपणापासून संघकार्यामध्ये मी सक्रिय आहे आणि निस्वार्थ सेवाभावाने जे संघाचं कार्य चालतं गेल्या 100 वर्षापासून त्या कार्याने सर्वांना योग्य उत्तर दिलं आहे की संघ म्हणजे काय आहे। खरोखर जातीअंताचं काम जर आजपर्यंत कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ते कार्य संघाने पुढे चालवलं। संघामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, कारण ज्यावेळेस संघाचं एखादं शिबिर होतं तेव्हा प्रत्येक घराघरातून तिथे स्वयंपाक एकत्र केला जातो, पोळ्या एकत्र केल्या जातात आणि सगळ्या स्वयंसेवकांना कोणाचीही जातपात न विचारता तिथे अन्न वाढलं जातं। यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण हे कोणालाही नसावं। अशी ही संस्था 100 वर्ष पूर्ण करते आहे। याचाच अर्थ अनंत काळापर्यंत ही संस्था, ही संघसंस्था जी आहे ही पुढे चालू राहणार आहे आणि केवळ हिंदूंसाठीच नाही तर भारतवर्षासाठी, नवे अखंड भारतवर्षासाठी हे काम चालू राहणार आहे आणि जोपर्यंत अखंड भारत निर्माण होत नाही तोपर्यंत हे असंच सेवाभावाचं काम चालू राहणार आहे। या कामासाठी सगळ्यांनी सक्रिय सहभाग द्यावा असं मला वाटतं आणि आमच्याकडून सुद्धा या कार्याला शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।